वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जय जिजाऊ, जय शिवराय, गणपती बाप्पा। उपस्थित सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। मी निवेदिका हर्षाली गोपाल वापदाने आजच्या या ऐतिहासिक नामकरण सोहळ्यामध्ये पोकळे परिवारातर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते। छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियम सारख्या ऐतिहासिक परिसरात आज आपण एका अतुलनीय शुभ सोहळ्यासाठी एकत्र आलो आहोत। आजचा दिवस एक नवीन तेज घेऊन आला आहे। आज स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ बाळासाहेब यांची जयंती। जगाला विचारक्रांती देणारे स्वामी विवेकानंद ज्यांनी जगाला संदेश दिला, उठा, जागे व्हा व ध्येय साध्य करेपर्यंत थांबू नका। तसेच आपल्या सर्वांचे आदर्श असणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज घडवणारा पराक्रम आणि संस्काराचे बीज रोवणारा त्या मातृशक्तीचा आज जयंती उत्सव। आणि अशा या शुभ प्रसंगी इतिहास, प्रेरणा, संस्कृती आणि प्रेम सर्व काही एकत्र आले आहेत। या सर्वांना साक्षी ठेवून आपण पोकळे परिवारामध्ये जन्मलेल्या या गोंडस राजकुमाराचे नामकरण सोहळ्याला सुरुवात करीत आहोत। तर सर्वांनी मिळून टाळ्यांच्या गजरात या कार्यक्रमाला सुरुवात करूया। लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, कारण आता स्वागताच्या सुवर्ण मार्गाने आपल्या राजकुमाराच्या आईबाबांची राजेशाही एंट्री होत आहे। श्री मंगेशदादा पोकळे व सौ आरती पोकळे। वेलकम छोट्या बाळा। आता प्रतीक्षेची घडी संपली आहे। आता आपल्याला अधिक आनंद देण्यासाठी स्टेजवर येणार आहे आजच्या कार्यक्रमाचा फुल मोमेंट। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये बाळाचे स्वागत करावे। सगळ्यांनी इकडे लक्ष द्यावे। बाळाचं सध्या पूजन सुरू आहे। इकडे लक्ष द्या। बाळाला पाणी टाकत आहोत। नामकरण सोहळ्याला सुरुवात झालेलीच आहे। आधीच्या विधी झालेल्या आहेत। मंगेश पोकळे आणि राजकुमारातर्फे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मनात प्रेमाची धून, आनंदाची लहर, मनात प्रेमाची धून, आनंदाची लहर आणि भविष्याचं स्वप्न घेऊन येतोय एक छोटासा सनशाईन आपला आता लिटिल स्टार। आज या मंगल प्रसंगी आपल्यामधील उपस्थित असलेल्या या देवदूतासाठी, त्याच्या स्वागतासाठी मी एक स्वरचित छोटीशी कविता आपल्या समोर सादर करत आहे। त्यानंतर लगेचच आपण त्याचं नाव घेऊ। कविता आणि बाळाला पाण्यात चढवायचा प्रोग्राम सोबतच सुरू आहे। कवितेकडे पण लक्ष द्या आणि बाळाकडे पण लक्ष द्या, ठीक आहे? माझ्या कवितेचं नाव आहे बाळा किती सहज तू मला पूर्ण करतोस। बाळा किती सहज तू मला पूर्ण करतोस। अस्तित्व माझ्या जणू अर्थांना जोडतोस, हसऱ्या डोळ्यांनी तू जग उजळतोस। अस्तित्व माझ्या जणू अर्थांना जोडतोस, हसऱ्या डोळ्यांनी तू जग उजळतोस। आशा व स्वप्नांनी आमच्या मनात घर करतोस, थोडं मोठे भविष्य घट्ट पकडतोस। बाळा किती सहज तू मला पूर्ण करतोस। गर्भात वाढताना माझ्याशी बोलतोस, गर्भात वाढताना माझ्याशी बोलतोस। पहिल्या ठोक्यातून स्वतःची ओळख सांगतोस, पहिल्या ठोक्यातून स्वतःची ओळख सांगतोस।
आंबट तिखट गोड पदार्थांचा तू आस्वाद घेतोस. आंबट तिखट गोड पदार्थांचा तू आस्वाद घेतोस. काही आवडले नाही तर मला डोहाळे देतोस. बाळा, किती सहज तू मला पूर्ण करतोस. 9 महिन्यांच्या या काळात मला शक्ती देतोस. 9 महिन्यांच्या या काळात मला शक्ती देतोस. खऱ्या वात्सल्याचा तू अनुभव देतोस. खऱ्या वात्सल्याचा तू अनुभव देतोस. प्रत्येक महिन्याच्या वाढीसोबत स्वप्न नवे रंगवतोस. तुझ्या हालचालींच्या स्पर्शाने माझ्याशी बोलतोस. तुझ्या हालचालींच्या स्पर्शाने माझ्याशी बोलतोस. बाळा, किती सहज तू मला पूर्ण करतोस. तुझ्या जन्माने मला आईचं ममत्व देतोस. तुझ्या जन्माने मला आईचं ममत्व देतोस. बाबांच्या जीवनाचा आधार तू बनतोस. बाबांच्या जीवनाचा आधार तू बनतोस. संस्कृती ताईचा लाडका पाठीराखा होतोस. संस्कृती ताईचा लाडका पाठीराखा होतोस. तर कोकणी परिवाराचा तू वारसदार होतोस. तर कोकणी परिवाराचा तू वारसदार होतोस. बाळा, किती सहज तू मला पूर्ण करतोस. आणि शेवटी तुझ्या हसण्यामध्ये माझ्या वेदना विसरवतोस. तुझ्या हसण्यामध्ये माझ्या वेदना विसरवतोस. तुझ्या नावात आमचे स्वप्न उजळवतोस. तुझ्या नावात आमचे स्वप्न उजळवतोस. आलेल्या पाहुण्यांचे हसत मुखाने स्वागत तू करतोस. आलेल्या पाहुण्यांचे हसत मुखाने स्वागत तू करतोस. आई बाबा ताईंचा अभिमान तू वाढवतोस. आई बाबा ताईंचा अभिमान तू वाढवतोस. बाळा, खरंच किती सहज किती सुंदर तू मला पूर्ण करतोस. तू मला पूर्ण करतोस. थँक्यू. सोहळ्याला कशी सुरुवात होते तर बाळाला पाळणा देण्यासाठी उपस्थित महिलांनी स्टेजवर यावे. लगेच बाळाच्या पाळण्याची सुरुवात होत आहे. जोरदार टाळ्यांनी बाळाचं स्वागत करा. हलके जोजवा बाळाचा पाळणा. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. सजरी ग मऊ मऊ मखमलीची शय्या. निजली ग बाळाची गोरी गोरी काया. बाळ रूपे देवाचे बुलवितो लोचना. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. खेळवा ग लाडानं या ग या बायानो. गोविंद घ्या गोपाल घ्या मनात सयानो. नाव ठेवा बाळाचे हा राजा देखना. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. कुर्र करा कानात हळूच बोला ग. बारशाचा सोहळा हा घुगऱ्या वाटा ग. आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा.
शांततेने ऐकावे. 2 मिनिट आहे फक्त, झालं नाव ठेवलेलं झालेलंच आहे. आता एक महत्वाच्या प्रोग्रामकडे आपण वाटचाल करत आहोत. तुझं नाव काय? तुझं नाव काय हा प्रश्न आयुष्यभर आपण प्रत्येक ठिकाणी ऐकणार असतो. शाळेत प्रवेश घेताना, समाजात राहताना, स्वतःची स्वप्न उभी करताना हेच नाव आपल्या पुढे चालतं. म्हणून आजचा हा नामकरण सोहळा आशीर्वाद देण्याचा, प्रेम ओतण्याचा व आनंदाने उत्साह साजरा करण्याचा आहे. असाच उत्साह वृद्धिंगत होण्यासाठी आपल्या समोर बाळाची बहीण कुमारी संस्कृती पोकळे तसेच त्यांच्या लाडक्या आत्या गौरी व ज्ञानेश्वरी घेऊन येत आहेत एक सुंदर नृत्य सादरीकरण. म्हणून मी त्यांना प्रेमाने आमंत्रित करते आणि आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. आपल्या राजकुमाराचा पाळणा सुधारण्यासाठी जुना पाळणा बाळ शिवाजीचा या गाण्याने आपण सुरुवात करूया. जोरदार पुन्हा एकदा स्वागत करूया. धन्यवाद म्हणूया. खूप सुंदर संस्कृती आणि बाळाच्या हाताने खूप सुंदर डान्स केलेला आहे. छोटेसे शिवराय आपल्या घरी आले, छोटेसे शिवराय आपल्या घरी आले, जिजामातेच्या कृपेने नामकरण झाले, जिजामातेच्या कृपेने नामकरण झाले. आत्या बहिणींच्या पायाने पाळणा झुलवला, आत्या बाईंच्या बहिणीने पाळणा झुलवला. टाळ्यांच्या गजरात आशीर्वाद, टाळ्यांच्या गजरात आशीर्वाद आपला लागला. तर डान्स पण झालेला आहे, उत्साह द्विगुणित झालेला आहे. आणि यानंतर
एक अतिशय महत्वाच्या स्टेप कडे आपण जात आहोत. श्री गुरु चरित्राच्या पवित्र ग्रंथातून बाळाचे नाव ठेवण्याची ही कल्पना खरंच अद्भुत आहे. आजच्या या पवित्र दिवशी आज या संपूर्ण कोंबडे परिवारामध्ये आई वडिलांच्या हृदयात आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आजच्या या पवित्र दिवसाला साक्षी मानत एक नवं पान लिहिलं जात आहे. त्या पानावर बाळाचं नाव उघडणे आहे आणि त्याबरोबरच अनेक आशा, अनेक स्वप्न आणि देवांच्या आशीर्वादासह सौ आरती कोंबडे व श्री मंगेश दादा कोंबडे आपल्या बाळाला त्याचे अस्तित्व रूपी नाव देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. चला तर मग टाळ्यांच्या गडगडात बाळाचे स्वागत करूया. सुरू होत आहे काउंटडाऊन. बाळाच्या आईने आणि बाळाच्या बाबाने लवकर स्टेजवर यावे. आम्ही सगळेजण नावाच्या प्रतीक्षेत आहोत. तर बाळाची आई आरती कोंबडे आणि मंगेश दादा कोंबडे यांची सहर्ष आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा त्यांचे स्वागत करा. आज बाळाचा नामकरण सोहळा असल्यामुळे थोड्या टाळ्या वाजू द्या. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक जयगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय. आरोग्याला जय घरातल्या चंचल सगळ्यात क्यूट कमांडर बाळाची पहिली बॉडीगार्ड कुमारी संस्कृती ठोकरे जे आधीच बनवला तयार होते. हा माझा भाऊ आहे. याला कोणी चिडवायचं नाही. ग्रंथाला सुरू करून आपण आपल्या बाळाचं नाव ठेवणार आहोत. तर काउंटडाऊन सुरू होत आहे. सगळ्यांनी लिहिलं 5, 4, 3, 2, 1. आपल्या नावाचा एक सूर होता मायेचा, एक सूर होता मायेचा, एक स्पर्श होता प्रेमाचा. एक सूर होता मायेचा, एक स्पर्श होता प्रेमाचा. आरती मंगेशच्या जगाचा विस्तार, आरती मंगेशच्या जगाचा विस्तार. आला त्यांचा छोटा संस्कार. घर फुलतं प्रेमाच्या ओलाव्यानं, घर फुलतं प्रेमाच्या ओलाव्यानं. हृदय जोडली मायेच्या धाग्यानं, हृदय जोडली मायेच्या धाग्यानं. देवाने दिलं वरदान उपार, देवाने दिलं वरदान उपार. कोकणी परिवाराचा अभिमान, संस्कृती आणि संस्कार. कोकणी परिवाराचा अभिमान, संस्कृती आणि संस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. आपला नामकरण सोहळा संपन्न झालेला आहे. 1 मिनिट लक्ष द्या. आता आपण सर्वांनी आपल्या राजकुमाराला आशीर्वाद, प्रेम, ममता द्यावी व आजच्या या अनमोल क्षणांचा आनंद घेत स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करते. आणि पुन्हा एकदा आपल्या बाळासाठी जोरदार टाळ्यांचा वर्षाव करावा अशी विनंती करते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. भोजनाची व्यवस्था बाहेर केलेली आहे. सगळ्यांनी भोजन करावे आणि लगेच बाळाला आशीर्वाद देण्यासाठी सज्ज राहावे. थँक्यू व्हेरी मच.